धुळे मोहाडी येथील सोनू मोबाईल शॉप या दुकानाला शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान। मोहाडी येथील रामनगर तिघी रस्त्याला लगत असलेल्या सोनू मोबाईल शॉप या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानदाराचे रिचार्जचे मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, कूलर, गिऱ्हाईकांचे मोबाईल, रिचार्जसाठी असलेली कॅश, अनेक नवीन मोबाईल कव्हर, फर्निचरसह काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा महागड्या अनेक वस्तू व मोबाईल हे सर्व काही जळून खाक झाले। पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे अधिकारी येऊन गेले। मोबाईल दुकानाच्या शेजारीच सलून दुकान ही आहे। या दोन्ही दुकानदारांना MSEB ने अधिकृत मीटर दिलेले आहेत। गेल्या 10 ते 12 वर्षापासून हे व्यवसाय करत आहेत। मोबाईल शॉप या दुकानाचे मालक धीरज रामदास ठाकूर यांनी पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधीला आपली करुण कहाणी सांगितली। साधारण काल सायंकाळी 4 वाजता मी दुकानाच्या कामासाठी धुळ्यामध्ये गेलो होतो, तर इथे शॉर्ट सर्किटमुळे माझं दुकानाचं पूर्ण साहित्य सर्व जळून खाक झालेलं आहे। माझं साधारण लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर सर्व म्हणजे रिपेअर केलेले माझे कमीत कमी 25-30 मोबाईल होते आणि गिऱ्हाईकांचे दिलेले मोबाईल वगैरे असा माझा पूर्ण 3.5-4 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे। तरी माझी शासनाकडून एवढीच विनंती आहे की माझी झालेली सर्व नुकसान भरपाई शासनाने करून द्यावी, ही माझी कडकडीची विनंती आहे शासनाला। सदर त्यांचेवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मोबाईल दुकानदार यांनी केली आहे। दुसऱ्या कुठल्या बाजूला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे काम चालू असल्यामुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज आहे। सदर ठिकाणी 32 kV लाईन गेलेली असून त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असल्याचा अंदाज सर्व परिसरात चर्चा होत आहे। पोलीस वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, मोहाडी।